दंडोत प्रणाम. मायबाप, गीतेमध्ये 18 अध्याय, त्यापैकी 12वा अध्यायाबद्दल आपण बोलणार आहोत आज. 12व्या अध्यायाचे विशेषतः 2 विभाग पडतात. पहिले 13 श्लोक जे आहेत तो एक विभाग आहे, 13 श्लोकाचा एक विभाग आहे, आणि दुसऱ्या 7 श्लोकाचा एक विभाग आहे. तर त्या 7 श्लोकामध्ये त्यांनी भक्त कसा असावा याबद्दल विवेचन केले. आणि पहिल्या 13 श्लोकामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुनानं प्रश्न विचारला आणि अर्जुन श्रीकृष्ण महाराजांनी त्याचं उत्तर दिलं. तर अर्जुन काय म्हणतो बघा, तो म्हणतो, देवा एवं सततयुक्ताये भक्तास्तोम परिपासते याच्यापेक्षरमयोक्तम तेषां के योगितमा. परमेश्वर स्वरूपाचे 2 विभाग असतात. एक अव्यक्तमध्ये परमेश्वर असतो आणि व्यक्त झालेला एक परमेश्वर. जसं विहिरीतलं पाणी हे अव्यक्त परमेश्वर आहे आणि विहिरीतून काढलेलं पाणी आपल्या घरात आणलेलं तो व्यक्त परमेश्वर आहे. तर ते अव्यक्त पाणी काही काम करत नाही, पण व्यक्त जे झालेलं पाणी आहे, आपल्या घरात जे आणलेलं पाणी आहे, ते पाणी आपल्या स्वयंपाकाला पियाला कामी येते, पिण्यासाठी कामी येते. त्याप्रमाणे जो अव्यक्त परमेश्वर आहे, वास्तविक तो काही काम करत नाही, अव्यक्ती कर्तव्य नाही, तर कार्य नाही. परंतु जो व्यक्त झालेला परमेश्वर आहे तो आपल्याला ज्ञान देतो, आपल्या शरीरासारखं शरीर धारण करतो, आपल्यासोबत राहतो आणि आपल्याला ज्ञान देतो, आपल्याला धर्म शिकवतो. तर तर तसे श्रीकृष्ण महाराज अवतरले आणि अवतरून त्या अर्जुनासोबत राहिले आणि अर्जुनाला ज्ञान दिलं. अर्जुनाला पुढं करून आपल्या सगळ्या जगाला ज्ञान दिलं, त्या गीता ज्ञान. तर हो, तर 12वा अध्याय आहे तो भक्तियोग आहे. त्या भक्तियोगामध्ये पहिले 13 श्लोक आहेत, तर ते वेगळे आहेत. आणि दुसरे नाही, पहिले 12 श्लोकचा एक गट आणि दुसऱ्या 13 तर 20पर्यंतचा एक गट, असे 2 गट पडतात. तर आज आपण 13पर्यंतचा 12पर्यंतचा विवेचन बघू. तर श्रीकृष्ण अर्जुन म्हणतो, देवा एवं सततयुक्ताये भक्तास्तोम परिपासते याच्यापेक्षरमयोक्तम तेषां योगितमा. म्हणजे मी अव्यक्त परमेश्वराची भक्ती करू का व्यक्त परमेश्वराची भक्ती करू, साकाराची करू का निराकाराची करू. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना मायावेश मनोये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परपेतास ते मे तत्वमता. तर तू म्हणतोस ना, कोण्या परमेश्वराची भक्ती करू आणि कोणची माझ्यासाठी भली आहे. तर अर्जुना, जो साकार परमेश्वर जो आहे, जो साकार होऊन आलेला आहे, त्या परमेश्वराची भक्ती केलीस तू तर तुझ्या भाल्याची आहे. त्यामुळं मी साकार परमेश्वर आहे. मयावेश मनोयमा, माझ्यामध्ये चित्त लाव. मयावेश मनोयमा नित्ययुक्त उपासते, आणि माझी नित्य यानं उपासना कर. तर श्रद्धेनं उपासना कर. सदैव पेतास ते मिळतं. तर ते जे नित्ययुक्त माझी भक्ती करणारे लोक आहेत साकार परमेश्वराचे, ते खरे चांगले आहेत, असं ते खऱ्या मार्गावर चालतात, असं माझं मत आहे. तसं तर अर्जुना एतोक्षर मनी देश मयोक्तन परिपासते सर्वत्र गमचिंत्यांच्या कुटस्थमचन संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र संबुद्धे ते प्राप्नुवंती मामेव सर्वभूते हे राहतात. पण जे अव्यक्त परमेश्वराची भक्ती करतात, तर अव्यक्त परमेश्वराची सर्व परिपासते, अव्यक्त परमेश्वराची भक्ती करतात आणि पुन्हा कसं इंद्रियाचं संयमन करतात, संयमेंद्रिय ग्रामम, आणि सगळे समबुद्धीनं बघतात, सर्वत्र समबुद्धे ते पण मला येऊन प्राप्त होतात. म्हणजे साकार बी परमेश्वराकडे जातात, त्याच एकच स्थिती गती आहे आणि निराकाराला बी एकच गती आहे. जशी देवतेचे 2 प्राप्तीचे मार्ग आहेत, एक युगधर्म आणि विद्यमान. तर युगधर्मानं जरी आपण गेलो तर त्या ब्रह्मांडस्थिती प्राप्ती होऊन सुख भोगायला मिळतं आहे, आणि विद्यामार्गाने गेलो तरी बी आपल्याला त्या ब्रह्मांड स्थितीच प्राप्ती होती आणि सुख भोगायला मिळतं आहे. तसं अव्यक्त परमेश्वराची भक्ती केली तरी बी परमेश्वराची प्राप्ती होती, आणि व्यक्त परमेश्वराची म्हणजे साकार परमेश्वराची भक्ती केली तरीही परमेश्वराची प्राप्ती होती. पण त्याच्यात भानगड अशी आहे अर्जुना, की क्लेशोधिकत रस्तेशा मग व्यक्तासक्तचे तसा अव्यक्ता गतीर दुःखम देवत भीरवा. आणि जे अव्यक्ताची भक्ती जे करतात ना,
त्यांना कष्ट फार होतात, फार कष्ट होतात. क्लेशोधिकत रस्तेशा मय अक्ता सत्तचेच आव्यक्त गतीर दुःखम देह वीर वापेते. देह जाईपर्यंत त्यांना कष्टच कष्ट आहे. त्यामुळं ती कष्टाची भक्ती करण्यापेक्षा तू माझी साकार परमेश्वराची भक्ती कर अर्जुना. ये तू सर्वांनी कर्मानी, त्यामुळं ये तू सर्वांनी कर्मानी मग संन्यास ते बरोबर त्या कर आणि माझ्यामध्ये घडून राहा. मग संन्यास्त मत पर आणि माम ध्यान उपासते, माझी उपासना कर. आणि मग जर उपासना केलीस, जे उपासना करतात तर त्या लोकांचा ते श्यामोम समुधरता मृत्यू संसार सागरात भवनचिरात पार्थ मायाविषयी चेतसा. मी त्यांचा संसार सागरातून उद्धार करता होतो त्या माणसाचा. तर त्यामुळे अर्जुना मयेव माझ्यात मन घाल, मन आध्यस्व मयी बुद्धी निवसे, आणि बुद्धी पण माझ्यात घाल. निवशिषेशी मायाव आता ऊर्ध्वम न संशय. आणि तू माझ्यातच राहशील, मला तुझी प्राप्ती तुला माझी प्राप्ती होईल याच्यात संशय नाही. बरं, हे जर तुला करता नाही आलं, माझ्यात चित्त नाही लावता आलं, तर दुसरं कर. काय कर? आता चित्तम समाधातून न शक्नोशी मयशीर. बरं, चित्त तुला माझ्यात लावता नाही आला तर अभ्यास योग्य तो मानिच्छातून झालेली. अभ्यास करून मला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. बरोबर, अभ्यास बी नाही करता आला तुला, अभ्यास पे असं म्हणतोशी मत्कर्म कर्म व मदर्थमपी करवानी कुर्वन सिद्धी भावस. बरं, तर मग सर्व कर्म अभ्यास बी करता तुला नाही आलं तर माझ्यासाठी कर्म कर. मत्कर्म कर्म व मदर्थमपी करवानी माझ्यासाठी कर्म केलेस तर तुला कुर्वन सिद्धी निश्चित मिळेल. आणि बरं जाऊ दे, हे बी नाही झालं तुला, आज तसं देऊ शकतोशी करतो मध्यम मास्तिता, तुला हे बी जर झालं नाही तर तू सर्व कर्म करत असताना, उद्योग करीत असताना माझं चिंतन कर. कर्तृ मास्तिता सर्व कर्म फल त्याग, आणि सर्व कर्माच्या फळाचा त्याग कर. तत करू येतात मग श्रेय ज्ञानाभ्यासात ज्ञाना ध्यान उचिते, ध्यानात कर्म फल त्याग, त्यागात शांती निरंतर. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा ध्यान श्रेय ज्ञानाभ्यासात, अभ्यासापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ध्यानात ध्यान श्रेष्ठ आहे. आणि ध्यानामुळं काय होतं आहे? कर्मफलाचा त्याग होतो आणि मग तुला शांती, त्या माणसाला निरंतर शांती मिळते. काय बाबा, इथं 12 श्लोक संपलेले आहेत. हा गीतेच्या 12व्या अध्यायातला एक पार्ट आहे. तर ह्या एक पार्ट मी तुम्हाला माझ्या मतीप्रमाणे समजून सांगितलं. माय बाबा, तुम्ही समजून घ्या आणि हा गीतेचा अभ्यास करा आणि आपलं भलं करून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करेन. आणि उद्या तुम्हाला दुसरा 13 ते 20 पर्यंतचा जो वृत्तांत आहे, काय घडला ते मी तुम्हाला फक्त कसा असतो हे मी तुम्हाला उद्या सांगेन. तोपर्यंत मला रजा द्या. आणि माझ्या बाबा, शक्य झालं तुम्हाला तर, माझी काही तुम्हाला बळजबरी नाही, शक्य झालं तर सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केली तर माझे सगळे व्हिडिओ तुमच्याजवळ येतील. आणि सबस्क्राईब करा, शेअर करा वाटलं तर, लाईक करा वाटलं तर करू, वाटलं तर करा, नाही तर नका करू. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.